आज मी कुळधरणला नाही तर मामाच्या गावी चालली आहे काकांसोबत. जाता जाता तळेगाव फेमस मिसळ खाल्ली. आता गंमत बघा. हे बघा, हे घड्याळ. येस, भरून मध्या मतपत्रिकेवर दीपक पवार नावे, वृषाली वाळके 2 घड्याळांना मतदान करायचं आणि भरभरून विजयी करायचं. विजयी उमेदवार मामाच असणार आहे, मामाच असणार आहे. राष्ट्रवादी पुन्हा. आता तुम्हाला समजलंच असेल की या वेळेस मी मामाच्या गावाला सुट्ट्यांना नाही तर मामाचा प्रचार करण्यासाठी आली आहे. 2-3 महिन्यांपासून आमच्याकडे खूप एक्साइटमेंट होती इलेक्शनबद्दल, पण दादा आपल्या सर्वांमधून निघून गेल्यानंतर महाराष्ट्रावरती तसं खूप मोठं संकट आलंय आणि त्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा. मी कधीच कोणासाठी प्रचार केलेला नाहीये, पण आज मी माझ्या मामांसाठी बांधावर जाऊन प्रचार करतेय. अशा छोट्या छोट्या मुवमेंट्स एन्जॉय करतेय. मला मध्येच एक आवळ्याचं झाड भेटलेलं, मी त्याचे खूप सारे आवळे तोडले आणि फार टेस्टी होते. आणि नंतर मग मला एका जिल्हा परिषदच्या शाळेची ही मुलं भेटली. त्यांची शाळा एखाद्या इंग्लिश मिडियमला लाजवेल इतकी सुंदर होती. इतका सारा प्रतिसाद माझ्या मामाला बघितल्यानंतर मला खूप भारी वाटला. आणि मामाचा मुलगा सुद्धा बघा प्रचारामध्ये कसा इन्व्हॉल्व झालाय. डॅडींचं काय करायचं नक्की ना. बर बर मारायचं कशाला मारायचं ना. बर 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 चालते मारा ना. कसं आहे भावी पुढारीच आहे का नाही. मामाच्या नंतर यातच नंबर. प्रचार तसा आमचा शांतीतच चाललाय, पण तसं बघायला गेलं तर खरंच माझे मामा एका शेतकरी कुटुंबातील आहेत आणि त्यांनी खूप मेहनत करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. त्यामुळे तरी मला मनापासून वाटतं की खरंच त्यांचं बहुमतांनी विजय व्हावा. मध्ये आधी मला माझे फॅन्स पण भेटत होते, त्यामुळे अजून छान वाटलं. मामांना सपोर्ट करण्यासाठी मी अजून 2 दिवस नवऱ्यामध्ये आहे. तर हे आहेत बघा माझे मामा. प्रचंड दिवसभर काम करून भाची आली आहे तरी सुद्धा संध्याकाळी मला ते भेटले, इतकं ते काम करतायत.